आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अहो, बरं वाटतंय का तुम्हाला आता? हो, बरं वाटतंय. बाजूला हो. हे काय घेऊन आलात तुम्ही? अंगारा आहे. कपाळाला लावला ना, काही काळजी करायला नको. तुमच्या कपाळाला एकदा अंगारा लावला ना, माझी काळजी मिटली. मुद्दाम देवळात जाऊन खास प्रार्थना करून तुमच्यासाठी आणलाय हा. ह्याचं कवच निर्माण होईल तुमच्या भोवती. मग कोणत्याही शत्रूची आणि मित्र बनलेल्या शत्रूची काही भीती नाही तुम्हाला. माझ्या घरातल्या माझ्या माणसांना मी हा अंगारा लावणार. कोणी काही बिघडवायला नको त्यांचं. मी आजारी काय पडलो, तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे, तुम्ही माझी किती काळजी करताना हे मला अनुभवायला मिळालं. खरं म्हणजे तुमची ही सपोर्ट सिस्टम, तुमचं प्रेम, तुमचा आधार, ह्यामुळेच तर मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुढे जाऊ शकलो. राजकारणात म्हणतात की ज्याचं कुटुंब खंबीर असताना तो यशस्वी होतो. तुम्ही माझ्या पाठीशी आहात. माझ्या या आजारपणात तुम्ही ढाल बनून उभे आहात. हे खरंच माझं भाग्य आहे. डॅड, असं का बोलताय तुम्ही? हे कर्तव्यच आहे ना आमचं. हो ना सुजित? ऑफकोर्स हो. मला असं वाटायला लागलंय की आता मी माझी दगदग कमी करायला हवी आहे. माझ्यावरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या पुढच्या पिढीवर द्यायला हव्यात. आजोबाच्या वयातही अजून मी आमच्या पक्षाचा युवा प्रदेशाध्यक्ष आहे. खरं म्हणजे तिथे तरुण रक्ताला वाव द्यायला हवा. आणि म्हणूनच मी अशा तरुण तडफदार व्यक्तीच्या शोधात होतो गेले काही दिवस. माझ्या हृदयाच्या आजारानंतर युवा प्रदेशाध्यक्षाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं असा माझा विचार आहे. रात्रभर मी तोच विचार करत होतो. आणि म्हणूनच आपल्याच घरातल्या एका तरुण तडफदार व्यक्तीला मी युवा प्रदेशाध्यक्ष करणार आहे. सुजित, मणी, या दोघही या. बस सुजित, ये मणी, बस. मी आजपासून ठरवलंय की युवा प्रदेशाध्यक्ष कोण असेल. देवा, मणीने रात्रभर केलेल्या सेवेला डॅड जागले नाही म्हणजे मिळवलं. अरे देवा, हे आता मणीला पद देणार की काय? आज जर मणी युवा प्रदेशाध्यक्ष झाला तर ही सुजितच्या अंताची सुरुवात असेल. देवा, ह्यांना योग्य बुद्धी दे. तर आजपासून आपल्या पक्षाच्या युवा प्रदेशाध्यक्षाची जागा मी सुजितला देतोय. सुजीत, कॉंग्रॅच्युलेशन. मम्मा,
मणी सर इतकी वर्ष राजकारणात साहेबांच्या बरोबर असताना त्यांनी सुजित सरांना हे पद का दिलं? काँग्रेस सुजित. पक्षातर्फे आणि पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांतर्फे मी तुझं स्वागत करतो. अभिनंदन आणि शुभेच्छा. मणी, आजपर्यंतच्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये तू मला मोलाची साथ दिलेली आहेस. माझे अनेक प्रचार दौरे असतील, मीटिंग्स असतील आणि अशा अनेक महत्वाच्या गोष्टींची जबाबदारी तू यशस्वीरित्या पार पाडलेली आहेस. एक विश्वासू माणूस बनून तू राहिलास. मला खात्री आहे की ह्याच्या पुढे तू सुजितला तशीच साथ देशील. म्हणे मला खात्री आहे की ह्या पुढे तुझी सुजितला साथ मिळेल आणि तू त्याचा उजवा हात बनून कायम मार्गदर्शन करशील असा विश्वास वाटतोय मला. साहेब, तुमचा शब्द माझ्यासाठी कायम आदेश होता, आहे, राहील. आणि खरंच तुम्ही काळजी करू नका, मी सुजितला देखील मदत करेन. जिथे जिथे अडेल तिथे तिथे मी त्याला माहिती देईल आणि तो या पदाला न्याय देऊ शकेल यासाठी मला जे करता येईल ते सगळं करेन. आणि तुमचं जे वृद्ध वाक्य आहे ना, जनतेची सेवा, आम्ही दोघे त्याच मार्गाने जाऊ. देवा, मणी सरांनी इतकी वर्ष तुमची सेवा केली आणि आता त्यांना बाजूला सारून सुजित सरांना पदावर बसवलं तुम्ही. आणि अपेक्षा काय तर मणी सरांनी सुजित सरांचा उजवा हात होऊन काम करायचं. का, कशासाठी? त्यांच्यावर हा अन्याय का? ते स्वभावाने सरळ आहे आणि तुम्ही त्यांच्यावर उपकार केलेत म्हणून. सरपोतदार साहेब, तुम्ही किती गैरफायदा घ्याल एखाद्याच्या चांगुलपणाचा आणि निष्ठेचा, मला नाही सहन होत आहे हे. हे काय असं अचानक काही न सांगता का निघून गेली? म्हणजे माझा हा निर्णय तिला आवडला नाहीये का? नाही नाही, असं काही नसेल. ते हल्ली त्यांची तब्येत जरा बरी नसते ना. मी बघतो ना काय झालं, मी येतो लगेच. म्हणजे डॅड, मला तर काही, आय मीन, थँक्स डॅड. मोस्ट वेलकम सुजितराव. कॉंग्रॅच्युलेशन. डॅडनी तुला युवा प्रदेशाध्यक्ष बनवलंय. सुजित, आता स्काय इज द लिमिट. आता जे इलेक्शन येईल ना, त्यामध्ये मंत्री आणि आमदार होण्याचं स्वप्न बघ. तेच एम ठेव. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. नशीब, ह्या ना माझ्या बाळाची किंमत कळली. काँग्रेस सुजित, खूप खूप मोठा हो. येस मॅम. मणी सर लय साधे आहेत, कधीच पुढे पुढे करत नाही. सरपोतदार साहेबांना एवढी मदत करतात आणि सरपोतदार साहेब कायम त्यांचा वापर करून घेतात. इतके वर्ष काम करून सुद्धा त्यांनी हे बक्षीस दिलं मणी सरांना. स्वानंदी, ही काय पद्धत होती वागण्याची? म्हणजे साहेबांनी इतकी मोठी अनाउन्समेंट केल्यानंतर तुम्ही असं अचानक निघून आलात. किती विचित्र वाटलं ते सगळ्यांसमोर. आणि साहेबांनी याचं किती वाईट वाटलं असेल याचा जराही विचार नाही केला तुम्ही? स्वानंदी, गप्प का आहात? माझे प्रश्न निरर्थक वाटतं तुम्हाला आजकाल? स्वानंदी, मी सरपोतदार साहेबांना लहानपणापासून बघत आलोय.
राजकारणात माणसाला रुथलेस असावं लागतं, पण पर्सनल आयुष्यात ते किती सेन्सिटिव्ह आहेत, त्यांचं आमच्यावर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे, आणि माझ्यावर त्यांचे किती उपकार आहे हे सुद्धा मलाच माहिती फक्त. आणि साहेबांनी इतकी मोठी घोषणा केल्यानंतर तुम्ही आनंद व्यक्त करायचा सोडून असं निघून आलात. साहेबांना त्याचं किती वाईट वाटलं असेल याचा जराही विचार नाही केला तुम्ही. विचार केला मणी सर, मी खूप विचार केला, आणि मला असं वाटतंय की तुमच्यावर अन्याय होतोय, पण तुम्हाला ते कळत नाहीये, आणि म्हणून तुम्हाला त्याचं वाईटही वाटत नाहीये. वाईट वाटत नाही म्हणून तुम्ही साहेबांसमोर कधीच काही बोलणार नाही. काय बोलताय तुम्ही? आणि मला वाईट का वाटेल? सरपोतदार साहेबांच्या यशाचे तुम्ही सुद्धा भागीदार आहात. हे मी नाही म्हणत, साहेबच कायम म्हणत असतात, मणी माझ्यासाठी हे करतो, मणी माझ्यासाठी ते करतो, मणी मला मदत करतो म्हणून इलेक्शनमध्ये मला लक्ष नाही द्यावं लागत. मग साहेबांसाठी एवढं सगळं करणाऱ्या मणीला एक पद नको का द्यायला होतं त्यांनी? मणी सर, तुम्हाला नाही वाटत का तुम्हाला हे पद मिळायला हवं होतं? म्हणजे तुमच्याकडे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, त्याच अनुभवातनं तुम्ही पक्षासाठी, जनतेसाठी खूप काही करू शकता. आणि सुजित सरांना तर अनुभव पण नाहीये, आणि इंटरेस्ट तर त्यांना कधीच नव्हता. आनंदी, कुठून येत आहे ते विचार तुमच्या डोक्यात? आनंदी, मला असं अजिबात वाटत नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे ना मणी सर, तुम्ही कोण आहात हेच तुम्हाला माहिती नाहीये. उद्या जेव्हा कार्यकर्त्यांना साहेबांचा हा निर्णय समजेल ना, तेव्हा त्यांनाही वाईटच वाटेल. सगळे तुम्हाला साहेबांचा वारसदार समजतात. तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, निर्णय घेणं सगळं साहेबांसारखं आहे. म्हणून मला त्यांचा हा निर्णय अजिबात आवडलेला नाहीये. एक मिनिट स्वानंदी, तुमच्या आवडीला काय किंमत आहे राजकारणात? आणि तुम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला जास्त कळतं राजकारणात साहेबांपेक्षा? आणि माझं म्हणाल ना स्वानंदी, तर मी कधीच कुठल्या पदाच्या अपेक्षेने काम केलं नाहीये. माझ्यावर साहेबांचे जे उपकार आहे ना, त्या उपकाराची परतफेड म्हणून मी जे काही कामं केली ती केली आहेत. आणि सुजित साहेबांचा मुलगा आहे, साहेबांचा वारसदार आहे तो, आणि तोच साहेबांचा राजकीय वारसदार असणार आहे, त्यात काहीच गैर नाहीये. तुम्ही प्लीज यात पडू नका. आणि अजून एक, आज जे वागलात ना, प्लीज परत तसं वागू नका. मला लाज येईल असं वागू नका प्लीज. हॅलो. हॅलो स्वानंदी, तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. बोला ना, तुम्ही का फोन केला होता? स्वानंदी, मनीषी परत वाद झाला का? नाही, काही नाही झालंय. बोला ना मॅडम, काय झालंय? काही नाही, तुम्हा दोघांची खूप आठवण येत होती, म्हणून विचार केला तुम्हा दोघांना जेवायला बोलवेन, हे सांगायला फोन केला होता. जमेल ना? एक मिनिट मॅडम. मणी सर, वॉर्डन मॅडमनी आपल्याला हॉस्टेलवर जेवायला बोलवलंय. मणीला पण सांगा. नक्की या, मी वाट बघते. मॅडम सॉरी, पण मला नाही वाटत मला यायला जमेल. अच्छा, म्हणजे तू अजूनही माझ्यावर रागवलायस ना? नाही तसं नाही मॅडम, पण साहेबांची तब्येत ठीक नाहीये आणि त्यांना पूर्ण बरं वाटत नाही तोवर मी कुठे बाहेर पडणार नाही. अरे पण मी तुला राहायला नाही बोलवत आहे, जेवायला बोलवते. तास 2 तासाचाच प्रश्न आहे फक्त. तुझ्या हिशोबाने ये, म्हणजे लंचला नाही आला तर डिनरला ये, पण येऊन जा ना. मॅडम, मी शब्द देत नाही, प्रयत्न करतो. मणी, तू नक्की येणार आहेस? ह्याला काय झालं असं बघायला? फॉर द राईज ऑफ सुजित सरपोतदार. तर काय देव पावला ग, आणि हे मणीच्या सावटातनं सुटले. मम्मा, अगदी बरोबर बोललात हा.
डॅड सतत त्या स्वानंदीच्या आणि मणीच्या इतके फेवर मध्ये असतात ना, मला वाटलेलं युवा प्रदेशाध्यक्ष ते मणीलाच करतायत की काय. नाहीतर काय, म्हणी हे कर म्हणी ते कर. स्वानंदी ठीक आहेस ना, स्वानंदीला त्रास नका देऊ. वैताग आला होता मला याचा. पण आजचा दिवस भाग्याचा आहे. माझ्या सुजितला त्यांनी राजकीय वारसदार म्हणून घोषित केला. हे आपल्या विक्ट्रीच्या दिशेने पहिलं पाऊल आहे. आता आपण आपली विनिंग स्ट्रीक अशीच कंटिन्यू करायची. सुजितला आता आपल्या पार्टीमध्ये पद मिळालंय. हळूहळू सगळे कार्यकर्ते नेते सुजितलाच डॅडचा वारसदार समजायला हवे. मणीचं महत्व पार्टीमधून कमी व्हायला हवं. आणि डॅडच्या आयुष्यातून सुद्धा डॅडची सगळी पॉलिटिकल कामं, डॅडचे दौरे आणि मीटिंग्स यामध्ये सुजित असायला हवा. सगळे पैशांचे व्यवहार सुजितने बघायला हवेत मम्मा. मम्मा, एकदा का मणी डॅडच्या लाईफ मधून कमी होत गेला ना की त्यांच्या मनातून पण उतरत जाईल. आणि मग स्वानंदी आणि मणीला या घरातून काढायला आपल्याला काहीच अडचण होणार नाही. असंच होणार संचिता. सुजितला हाताखाली घेतलाय नाही, मग बघ आता कसं मन लावून काम करेल तो. माझा सुजित हुशार आहे ग, पण हे सतत ओरडतात, कमी लेखतात, अपमान करतात त्याचा, आणि त्या आश्रित मणीबरोबर तुलना करतात. म्हणून तो चिडतो आणि विचित्र वागतो. पण आता बघ, तो इतकं छान काम करेल की काही दिवसात मणीचं महत्व पक्षातनं कमी होईल. काय ग संचिता, कसला विचार करतेस? सुजित आमदार झाल्यावर तू कोणती साडी नेसणार याचा विचार करतेस? काय झालं संचिता, काही प्रॉब्लेम आहे का? मम्मा, काहीतरी चुकतंय. डॅडचं वागणं पटत नाहीये मला. बघा ना, कालपर्यंत डॅड मणी 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 करत होते. आजारी पडल्यावर सुद्धा त्यांच्या रूम मध्ये त्यांनी मणीला ठेवून घेतलं. मग आज अचानक सुजितचं नाव कसं काय अनाऊन्स केलं? काय घडलं असेल एका रात्रीत? मला खरंच कळत नाहीये मम्मा. बापाचं प्रेम असंच असतं. ते वरवर असं दाखवतात आपण स्ट्रिक्ट होत, पण मनातनं प्रेम करत असतात ना. वेळ आली की दाखवून पण देतात. म्हणी आमच्या घरातला आश्रित नोकर आहे. ते गोड बोलून कौतुक करून त्याच्याकडनं काम काढून घेतात ग. इतरही अनेक नोकर आहेत ना, म्हणून नोकराला नाही वारसदार करणार आपला. मग तो मणी का असेना, शेवटी नोकर नोकर असतो आणि वारस वारस असतो. तो नको जास्त विचार करूस. तू ह्याना अजून ओळखत नाहीयेस. अगं, माझा फोन बहुतेक मी बाहेर विसरले, मी घेऊन आले. हा, सरपोतदारांना तुम्ही नीट ओळखत नाहीत मम्मा. अचानक एका रात्रीत मणीवरून सुजितवर शिफ्ट होऊन सुजितचं नाव अनाऊन्स करतात. यामागे नक्कीच त्यांचा काहीतरी वेगळा हेतू आहे. कारण हेतू असल्याशिवाय आणि स्वार्थ असल्याशिवाय सरपोतदार श्वासही नाही घेत. या स्वानंदीच्या वागण्यात इतका बदल कसा काय झाला? तिची ती वॉर्डन मला भेटून गेल्यानंतर तिच्यात हा बदल झालेला दिसतोय. म्हणजे मणीच्या ऐवजी जेव्हा मी सुजितचं नाव जाहीर केलं त्याच्यानंतरची तिची रिॲक्शन आवडलं नाही तिला. राग आला आणि निघून गेली. इतकी हिंमत तिच्यामध्ये कशी काय आली? म्हणजे तिला असं काय माहितीये की ज्यामुळे तिला इतका राग येतोय आणि तिची ही इतकी हिंमत होतीये? का माझ्याच मनाचे खेळ आहेत का हे? की मणीच्या ऐवजी जेव्हा मी सुजितचं नाव जाहीर केलं तेव्हा मणीची बायको म्हणून कदाचित तिला हे आवडलेलं नसेल आणि तिला राग आला असेल आणि ती निघून गेली असेल. काहीच कळत नाहीये. सुजित पेक्षा मणीच हे पद जास्त डिझर्व करतोय मला माहितीये.
पण तरीही मी आज ते पद सुजितला दिलं, कारण माझ्या भूतकाळातील भूत माझ्या वर्तमानात येण्याची शक्यता निर्माण झाली. जर चुकूनही मणीला आमच्या दोघांचं नातं कधी कळलं तर मणी मला माफ करणार नाही. आणि तोवर मी त्याला माझ्याच हातानं सत्ता देऊन ताकदवान केलं असेल तर माझीच ताकद माझा बळी घेईल. म्हणून माझी ताकद माझ्या औरस मुलाला सुजितला देऊ केलीये, कारण भविष्यात सुजितच मला मणी विरुद्ध होणाऱ्या संघर्षात वाचवेल. सॉरी मणी, युद्ध आणि राजकारण ह्याच्यामध्ये सगळं माफ असतं, पण एक प्रॉब्लेम राहतोच आहे. पक्षाचे कार्यकर्ते ते तर मणीलाच आपला नेता मानतात आणि माझ्या गादीचा वारसदार. त्यांना समजावणं खूप कठीण आहे. मोठा प्रॉब्लेम निर्माण होईल. आणि समजा त्यांची समजूत नाही काढली तर सुजितसाठी अवघड होऊन बसेल. अरे वा साहेब,